नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर धरती ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीबीए, पीसीए, बीएमएस ची सीईटी असती त्यामधलं रिझनिंग सेक्शन वरती आपण इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन बघणार आहोत. त्यासोबतच त्याचे आन्सर्स आणि डिटेल एक्सप्लेनेशन्स देखील पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी आमची गॅरंटी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक कम्प्लीट क्रॅश कोर्स आणला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. लाईव्ह व्हिडिओ लेक्चर सोबत जर कधी ते मिस झाले तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर्स देखील अवेलेबल करून दिले आहेत. त्यासोबतच 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज, 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील देत आहोत. तर या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त एका कोर्समध्ये आणि ते पण फक्त 2000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा कोर्स जॉईन करायचा असेल तरीही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा आणि ग्लोबल ऑनलाईन ऍप वरती जाऊन तुम्ही हा कोर्स एनरोल करू शकता. चला तर आता टॉपिक कडे वळूया. फर्स्ट क्वेश्चन आहे पहा, द नेक्स्ट नंबर इन द सिक्वेन्स. सिक्वेन्स काय पहा, 4/23, 9/24, 16/25, 25/26, 36/27 अशी सिरीज आहे, राईट. तर पाहिजे आधी न्यूमरेटर पाहून घ्या. 4, 9, 16, 25, 36. आता इथे असेल तर डॅश असेल. न्यूमरेटरची सिरीज काय होती, 4, 9, 16, 25, 36 आणि डॅश. पाहिजे हा कशाचा स्क्वेअर आहे, 2 चा स्क्वेअर, हा 3 चा स्क्वेअर, हा 4 चा स्क्वेअर, हा 5 चा स्क्वेअर, हा 6 चा स्क्वेअर. मग इथे काय येईल, 2, 3, 4, 5, 6, 7 चा स्क्वेअर येईल. सो 7 चा स्क्वेअर किती आहे तर 49. हे झाला न्यूमरेटरला. डिनोमिनेटर कडे चला. पार्ट 23, 24, 25, 26, 27. 27 नंतर कोणता नंबर येतो तर 28 येतो. सो न्यूमरेटरला 28 आणि सॉरी डिनोमिनेटरला 28 आणि न्यूमरेटरला किती तर 49. म्हणजे आन्सर काय यायला हवं, 49/28. तर 49/28 ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन ए ला आहे. सो करेक्ट ऑप्शन इथे काय असेल, 49/28. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द नेक्स्ट टर्म इन द सिक्वेन्स 9630. तर इथे पहा काय येईल, इथे क्वेश्चन डॅट डॅशच्या जागी या दोघांमध्ये डिफरन्स काय दिसतोय का बघा, -3 आहे. म्हणजे -3 जर 9 मध्ये -3 केले तर आपल्याला 6 मिळेल. या दोघांमध्ये पण तसंच आहे, इथे पण तसंच आहे. मग आता इथे काय करावं लागेल, 0 - 3 करावं लागेल. मग 0 - 3 केल्यावरती किती मिळतं तर -3 मिळतं, बरोबर आहे. सो करेक्ट ऑप्शन काय येईल तर बी हा करेक्ट ऑप्शन असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. J2Z K4X I7V -H16R M22P. आता याचं लॉजिक पहा. आता इथे कसं करायचं, फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस असं यांचे लॉजिक काढायचे. आता फर्स्ट प्लेस वरती बघू कसं आहे. फर्स्ट प्लेस वरती काय JI, फर्स्ट प्लेस वरती काय काय JKI-HM, बरोबर. ओके, सो असं लिहिता येईल का, हे बघा इथे काय JIH पहा, J नंतर काय IH म्हणजे उलट जाते, बॅकवर्ड साईडनी जातंय, बरोबर आहे. मग इथे H आता इथे, आणि हे कसं जाते बघा K इथे एक बॅकवर्ड, Kच्या मागे काय होईल इथे हे बघा इथे M कडे गेले, म्हणजे K पासून आपल्याला पुढे जावं लागेल, बॅक साईड. ही जी सिक्वेन्स आहे तिथे म्हणजे असे दोन ग्रुप केले पहा, एक एक वर्ड सोडून JI आणि H. याच्या नंतर कुठला येईल तर इथे जो असेल, जर इथे विचारलं असतं तर इथे कोणता आला असता
तर GL असता. हा एक ग्रुप असेल आणि दुसरा एक ग्रुप कोणता असेल तर K क्वेश्चन मार्क M. ओके, सो K डॅश आहे बघा, JIHG म्हणजे बॅक साईडला गेलेत. मग आणि इथे कसं गेलंय K डॅश M. पहा इथे K आहे डॅश डॅश म्हणजे आता इथे काय येईल तर L येईल आणि इथे M. ओके, म्हणजे या क्वेश्चन मार्कची स्टार्टिंग कुठून पासून होईल तर L पासून होईल. ओके, आता फाइंड आउट करू सेकंड प्लेस. ओके, सेकंड प्लेसला कोणते कोणते आहेत नंबर पहा 2 4 7 डॅश 16 22. आता इथे पहा या दोघांचा डिफरन्स पहा, या दोघांमध्ये 2चा आहे, यांच्यामध्ये 3चा डिफरन्स आहे, यांच्यामध्ये काहीतरी असेल, यांच्यामध्ये काहीतरी असेल आणि यांच्यामध्ये कितीचा आहे तर 6चा आहे. पहा इथे 2चा आहे, इथे 3चा आहे. इथे जर 4चा डिफरन्स ठेवला, इथे 5चा डिफरन्स ठेवला, इथे 6चा डिफरन्स ठेवला म्हणजे एक सिक्वेन्स तयार होते. सो 7 मध्ये 4 प्लस केल्यावरती किती येतं तर 11 येतं. ओके, 11 मध्ये 5 प्लस केल्यावरती 16 येतं, 16 मध्ये 6 ऍड केल्यावरती 22 येतो. सो सेकंड प्लेस कुठली असेल तर 11 असेल. आता फाइंड आउट करू थर्ड प्लेस. थर्ड प्लेसला काय ZX V डॅश R P. ओके, आता पहा Z इथे आहे, X इथे आहे, V आहे, नंतर काय आहे क्वेश्चन मार्क. ओके, नंतर आहे R आणि नंतर आहे P. म्हणजे एक एक लेटर सोडून वर्ड घेतलाय. सो आता V आणि R याच्यामध्ये आता एक लेटर सोडल्यावरती काय येतं मिळतं आपल्याला T. सो इथे येणारा लेटर कुठला असेल तर T असेल. समजलं. आणि T नंतर बघा एक लेटर सोडला R, परत एक लेटर सोडला P. सो ही एक सिक्वेन्स झाली. म्हणजे थर्ड प्लेस कुठली असेल तर T ची असेल. सो वर्ड कुठला बनतोय L11T. L11T कुठल्या ऑप्शन मध्ये तर ऑप्शन सी मध्ये आहे. पहा सॉरी ऑप्शन सी नाही, ऑप्शन डी मध्ये आहे L11T. म्हणून करेक्ट ऑप्शन कुठला असेल तर डी असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. Q1F S2E U6D W21C डॅश. इथे काय येईल पहा. आता पहा Q आणि F, इथे Q इथे आहे F. ओके, नेक्स्ट आहे पहा S2E S2E नंतर आहे U. आता पहा याच्यात पण फर्स्ट प्लेस पाहू आपण. फर्स्ट प्लेसची पहा काय काय फर्स्ट प्लेसला Q S U W डॅश. सेकंड प्लेसला काय आहे पाहू 1 2 6 21 डॅश. आणि थर्ड प्लेसला काय आहे FEDC डॅश. सो आता पहा Q, आता पहा इथे पाहू Q इथं आहे, S इथे आहे, U इथं आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर W. आता पहा एक एक लेटरचा गॅप ठेवलाय. मग W नंतर कोणता लेटर येईल तर Y येईल. ओके, सो इथे काय येईल Y. नंतर पाहू सेकंड प्लेस वरती पाहू. आता यांचं लॉजिक काय असेल 1 × 1 केलं आणि त्याच्यात +1 केलं इक्वल्स टू काय मिळतं 2. हा मिळाला. परत 2 × 2 केलं आणि +2 केलं इक्वल्स टू काय मिळतं 6 मिळाला. आता आता आपल्याला काय मिळाले 6 × 3 केलं आणि +3 केलं तर आपल्याला मिळतं 21. इथे 21 मिळाला. आता 21 × 4 केलं +4 करावं लागेल, बरोबर आहे. मग 21 × 4 केल्यावरती 84 मिळतं. 84 + 4 काय येतं तर 88 येतं. म्हणजे इथे नंबर कोणता येईल तर 88 नंबर येईल. म्हणजे सेकंड प्लेसला 88 येईल. थर्ड प्लेसला काय असेल पहा FEDC
डी सी नंतर काय येईल तर येईल बी, बरोबर आहे, म्हणजे उलट जात आहे, सो इथे येईल बी. मग आपल्याला वर्ड कोणता होईल तर Y88 बी, म्हणून करेक्ट ऑप्शन कुठला असेल ऑप्शन सी हा करेक्ट असेल. ओके ओके द नेक्स्ट क्वेश्चन बघू. फाइंड द नेक्स्ट नंबर इन द सिरीज 1 2 9 28 65. खूप सोपं आहे पहा. पहा कसं करता येईल. आता बघा 1 कसा आहे बघा, 2 कसा आला तर 1 क्यूब प्लस 1 केलं काय तर 2. 9 कसा येईल तर 2 क्यूब प्लस 2 केलं 1 केलं तर आपल्याला मिळतं 8 प्लस 1 इक्वल्स टू 9. 28 कसं मिळतं तर 3 क्यूब प्लस 1 केलं म्हणजे 27 प्लस 1 इक्वल्स टू 28. 65 कसं मिळेल तर 4 क्यूब प्लस 1 केलं, 4चा क्यूब किती असतो तर 64 प्लस 1 65. मग आता इथे काय येईल तर नेक्स्ट नंबर काय येईल तर 5 क्यूब प्लस 1 म्हणजे 125 प्लस 1 म्हणजे 126 असं येईल आन्सर. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर ए ऑप्शन हा करेक्ट असेल. ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फाइंड द नेक्स्ट नंबर इन द सिरीज 235 346 457 डॅश. पहा सिम्पली यांच्यामध्ये 111चा फरक आहे, डिफरन्स आहे. मग याच्यामध्ये जर 457 मध्ये प्लस 111 केले तर किती मिळेल 865 568 म्हणजे ऑप्शन बी हा करेक्ट असेल. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघू. फाइंड द नेक्स्ट नंबर इन द सिरीज 4 16 36 64 डॅश. आता पहा 4 आकाशाचा स्क्वेअर आहे 2चा राईट, मग 16 कशाचा आहे 4चा स्क्वेअर आहे, 36 कशाचा आहे 6चा स्क्वेअर आहे. ओके 864 कशाचा आहे 8चा स्क्वेअर. आता त्यांनी काय घेतलं बा 2चा स्क्वेअर घेतला, 4चा स्क्वेअर घेतला, 6चा स्क्वेअर घेतला, 8चा स्क्वेअर घेतला. आणि इथे कशाचा स्क्वेअर आहे पहा या दोघांमध्ये 2चा डिफरन्स, यांच्यामध्ये 2चा, याच्यामध्ये 2चा, यांच्यामध्ये किती असला पाहिजे 2चा, म्हणजे इथे नंबर कोणता येईल तर 10. मग इथे कशाचा स्क्वेअर यायला पाहिजे 10चा स्क्वेअर. 10चा स्क्वेअर किती असतो 100. सो ऑप्शन डी हा करेक्ट असेल. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघू. 07 26 63 आन्सर फाइंड आउट करा चला. पहा इथे हे पण खूप सोपं आहे, क्यूबचंच लॉजिक आहे इथे. पहा 1 क्यूब मायनस 1 केल्यावरती किती मिळतं आपल्याला तर 1 मायनस 1 0 मिळतं. ओके 2 क्यूब मायनस 1 केलं तर 2 क्यूब 8, 8 मायनस 1 7, पहा इथे 7 मिळालं. परत 3 क्यूब मायनस 1 केलं किती मिळतं 27 मायनस 1, 27 मायनस 1 26 हे इथं. परत 4 क्यूब मायनस 1, 4 क्यूब काय असतो 64 मायनस 1 63. आता इथे काय यायला पाहिजे तर 5 क्यूब मायनस 1 यायला पाहिजे. 5 क्यूब 125 मायनस 1 124. सो करेक्ट ऑप्शन कोणता असेल ऑप्शन सी हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. फाइंड द मिसिंग नंबर इन द सिरीज 2 4 8 11 डॅश 37 148. आता याचं थोडं कॉम्प्लेक्स आहे, जास्तही नाही आहे, तर आपण ट्राय करू. पहा 2 प्लस 2 केल्यावरती काय मिळतं 4 मिळतं, 4 मिळाले. पहा 4 इंटू 2 केल्यावरती काय मिळतं तर 8 मिळतं. 8 मिळाले की इथे पहा मिळाले. नंतर 8 प्लस 3 केल्यावरती काय मिळतं 11, 11 मिळाले का हो. मग
आता पहा, इथे प्लस केलं, इथे मल्टिप्लाय केलं, इथे प्लस केलं. आता नंतर काय येईल, मल्टिप्लिकेशन येईल. पहा 11 × 3 केल्यावरती काय मिळेल, तर 33 मिळेल. ओके, आता मल्टिप्लिकेशन झालं. आता इथे काय येईल, 33 इंटू नाही, आता इथे प्लस येईल आणि ते 2 झालं, 3 झाले, मग इथे येईल 4. सो 33 + 4 किती येईल, 37. बघा 37 पण आहे. आता 37 × 4 करावं लागेल. तर 37 × 4 काय येतं, तर 148 येतं. 148 पण येतं. म्हणजे जो आपण लॉजिक लावते ते करेक्ट आहे. सो मिसिंग नंबर कुठला आहे या सिरीजमधला, तर 33 हा मिसिंग नंबर आहे. सो करेक्ट आन्सर काय येईल, तर ऑप्शन डी. ओके, आता काही